नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जुन्नर पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरददादा सोनवणे, पुणे जिल्हा परिषद शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, पंचायत समिती सभापती संगीताताई वाघ, उपसभापती अंजनाताई कोरडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरदांना चौधरी, पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख गणेश कवडे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, पंचायत समिती सदस्य भाऊ देवाडे, संतोष वाघ, गटविकास अधिकारी सतीश गाडवे तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांचा सत्कार जुन्नर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष श्यामराव पांडे व शिवसेना गटनेते दीपेश सिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. इमारत 2010-11 साली मंजूर झाली. 2,65,00,000 मंजूर झालेले आहे आणि आमचे बाकीचे काम 65 लाख फर्निचर त्याचं राहिलेले आहे. मी नामदार सावंत साहेबांना विनंती करते, तेवढं आमचं फर्निचरचं काम तेवढं तुमच्या हाती हो अशी माझी विनंती आहे. या ठिकाणी पंचायत समितीचे सर्व असणारे सदस्य, सर्व अधिकारीगण, कारण या ठिकाणी आमच्या आशा कार्यकर्त्या, त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकाताई, मुख्याध्यापक, उपस्थित असलेला सगळा पंचायत समितीचा स्टाफ आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे सहकारी, बाबणे साहेब, कारण वेळ जादा आहे, 2 मिनिटात काय मांडायचं ते कळेना, प्रत्येक सर्वसामान्याला विचारात घेऊन होत असणारं कार्य.
तुम्हाला सांगायचं सावंतसाहेब भाई, या ठिकाणी ही इमारत गावाच्या बाहेर जाणार होती. ही इमारत इथे उभी राहणार नव्हती, परंतु ती गावाच्या बाहेर गेली असती तर निश्चितपणाने आमच्या आदिवासी पाड्यातून येणाऱ्या लोकांना 2 किलोमीटर एसटी स्टँड पासून चालावं लागलं असतं किंवा त्यांना दुसरं वाहन पाहावं लागलं असतं. आम्ही निवडून ज्या वेळेला सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आली आणि खऱ्या अर्थाने पंचायत समिती या ठिकाणी उभी करत असताना आणि उभी राहिल्यानंतर आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. शिवसेना पक्षाने कायम सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम केलंय, कार्य केलंय. कारण हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा वसा आणि वारसा घेऊन चाललेली ही शिवसेना आणि शिवसैनिक आहे. म्हणून या ठिकाणी हे काम होत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे. या ठिकाणी ज्यांनी आम्हाला योगदान दिलं, सहकार्य केलं, मग या ठिकाणी ज्याने ही इमारत उभी करत असताना पैसे मिळू न मिळो, ठेकेदाराने सुद्धा आपली भूमिका चोख बजावलेली आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा आपली भूमिका चोख बजावलेली आहे. या ठिकाणी प्रत्येकाचं योगदान आहे. त्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देते. ही इमारत आपली आहे. अजूनही या इमारतीला मूळ स्वरूप यायचं आहे. आणि सावंतसाहेब, तुम्ही एकदा पुन्हा या ठिकाणी या आणि एक दिवस आम्हाला द्या. आम्हाला आनंद होईल की आमच्या मंत्री महोदयाने पूर्ण वेळ आम्हाला दिला आणि आपलं नाव ज्या वेळेला या ठिकाणी लागलेलं पाहू, आम्हाला आयुष्यभर ती आठवण राहील एवढी आपल्याकडे अपेक्षा करते. बोलायची संधी दिल्याबद्दल या ठिकाणी पंचायत समिती जुन्नरचं आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा पत्रकारांना आव्हान आहे, या ठिकाणी चॅनलवाल्यांना आव्हान आहे, शिवसेनेने केलेल्या कार्याची पावती, भले हे काम मागील सरकारने हाती घेतलं होतं ते आम्हाला विसरून चालणार नाही, परंतु त्याला स्वरूप देण्याचं काम आत्ताच्या सरकारने केलेलं आहे, हेही विसरून चालणार नाही. म्हणून गेलेल्यांचा आणि आत्ताच्या सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या इमारतीच्या जागेच्या संदर्भात आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा तालुक्यामध्ये जागेच्या सर्व तालुक्याची एक एकत्रित इमारत करण्यासाठी प्रयत्न होता आणि नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय बेनके साहेबांच्या काळामध्ये ही मंजूर झालेली इमारत या ठिकाणी आज आपल्याला पूर्वत्वाला आलेली दिसत आहे. खरं तर आमच्या तालुक्याचा परंपरा आहे, चांगल्या गोष्टींचा उल्लेख आणि चांगल्या गोष्टींची संस्कार आणि संस्कृती आमच्यावर. खरं तर म्हणून आम्ही माऊलींना विनंती केली की सर्वच पक्षाच्या आपल्या तालुक्यातल्या मंडळींना या ठिकाणी एकेकाला बोललं पाहिजे, परंतु त्यांनी सांगितलं नामदार साहेबांना जायची घाई आहे. ताई, आपल्याकडं आपण सगळेजण चांगलं काम करत असताना एकच गोष्ट आपल्या लक्षात आणून देणार आहे. कार्यक्रम पत्रिकेच्या नंतर या तालुक्यातल्या ज्या सगळ्या माणसांची आपण प्रमुख उपस्थितीमध्ये नावं टाकली, आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल सगळा समजतो, परंतु आपण सन्मान्य उपस्थिती ज्यांची टाकले त्या ठिकाणी आदरणीय बेनके साहेबांना सुद्धा पत्रिका देताना शिपायामार्फत पत्रिका दिली. ही गोष्ट खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खटकली की ज्यांच्या निमित्तानं ही इमारत मंजूर झाली आणि उभी राहिली, परंतु तालुक्याचा इतिहास आपला सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काही न करता आपण साहेब आमच्या तालुक्यात आला, आपल्या तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. या कार्यासाठी इमारतीची मंजुरी घेतली आदरणीय खासदारांनी. त्यांचं याच्यामध्ये वल्लभ शेठ साहेबांचा, बेनके साहेबांचा याच्यामध्ये निश्चितपणानं श्रेय आहे. हे कापायचं कुणी भाऊसाहेब काम नाही. खरं तर आज आरोग्यमंत्री साहेब आले, त्यांनाही बोलायचंय. अनेक पत्रिका गडबडीमुळे थोड्याशा कुणीतरी कर्मचाऱ्यांनी नेऊन दिल्या, विषय तो नव्हता. आदरणीय मला वाटतं आमदार साहेबांना देखील तशीच पत्रिका दिली, खासदार साहेबांना देखील तशीच दिली. सर्व सन्मानीने आम्हाला देखील सवय, पण ज्यांना सवय नाही त्यांना ते थोडंसं रुचत नाही असं मला वाटतंय. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना आदरणीय सावंत साहेब, आपण आलात, आपलं तालुक्याच्या वतीने स्वागत करतो, शिवसेना परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि आमदार महोदयांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करा. कुणाचं नाव असो किंवा नसो, राजे ते आपले, त्यांनी काय शिकवले आपल्या सर्वांना. हे पाहुणे आहेत आपले, दीपकराव आमचे मित्र आहेत. साहेब दिली व्यक्त करतो. जाऊ दे, झालं असं थोडंफार आमच्यात काही ते आमची गोष्ट आहे, सवय त्या आम्हाला. आता पत्रिका कोणी कुणाला द्यायची का द्यायचीच नाही का, कोणी कुणाला फोनच करायचं नाही, जाऊ दे, नाही खरं फोन नाही केला, पत्रिका नाही दिली, आमंत्रण नाही केलं, त्याने असा विशेष काय फरक पडतो. शेवटी तुम्ही आम्ही सगळे ह्या कल्याणकारी जनतेचे असलेले सेवक आहोत आणि सेवकाने सेवकासारखं यावं असं मला वाटतं. आम्ही सगळे सेवक आहोत, राज्याचे सेवक आहोत, या राज्याचे, या रयतेचे. आणि हे कुणाच्या मालकीचं आहे? कोडिले भंडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाई. कोण आहे आपण? कोण आहात? मग जाऊ द्या, बोलू द्या. हे काय चाललंय गोंधळ, त्याच्यापेक्षा मला खासदारांचे पट्ट विकास कामावर बोलायचे.
तुमच्या खिशातून काय काढता येईल ते घ्यायचं, कारण राज्याची तिजोरी तुमच्या ताब्यात असतात. निश्चितपणे जैन बाबळे साहेब मला येताना भेटले. माझ्या हातामध्ये लफड जर तुम्ही वाचला, माझ्या नावाने होता म्हणून मी तो पुढे नाही दिला. मी त्याला माझं पत्र लावतो आता उद्या, पुढच्या मंगळवारी. खासदार साहेब, 30 कॉटचं आमचं हॉस्पिटल आहे, त्याला 100 कॉटचं करायचं आहे. ग्रामीण हॉस्पिटलची अवस्था अतिशय वाईट आहे. मला बोलले नामदार साहेब काळजी करू नका, आता सगळे पद आम्ही भरतोय, मार्चमध्ये परीक्षा चालू आहे. सरकार म्हटलं का थोडासा विलंब होतो, पुढे मागं होतो. मी सुद्धा कालची आमसभा घेतली, त्याच्यामध्ये जाहीर सांगितलं की बॅकलॉग आहे, बॅकलॉग भरणार आहोत. आम्ही सगळे मंडळी शेवटी या समाज व्यवस्थेचे घटक आहोत. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस, अजून काय राहिलं का, शिवसेना आघाडी, सगळे. काळजी करू नका, फक्त या लोकांना पाहिजे त्यांच्या व्यवस्थेचं काम. त्या व्यवस्थेच्या कामासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत. निश्चितपणे विकासाचं तोरण उभं करण्याची संधी तुम्हाला आम्हाला त्या निमित्ताने भेटलेली आहे. पक्ष कुठल्या असो, शेवटी माणसं असतात. या मातीची आणि माणसाची जपणूक करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याच्यासाठी न्याय प्रणाली उभी करणं, त्यांच्या अडचणीचा मार्ग सुखकर करणं या व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून तर ती ग्रामपंचायत आहे, म्हणून पंचायत समिती आहे, म्हणून जिल्हा परिषद आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत. ही जी साखळी आहे, शेवटी नगरपालिकेचे नगराध्यक्ष, साखळी कुणासाठी आहे, ही आपल्यासाठी आहे. आणि म्हणून कधीतरी होतं, कधी कधी कॅटलॉग होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण त्याचं काही मनाव घेऊ नका साहेब, आम्हाला मदत करा. राज्याचा कारभार आपल्या ताब्यात आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे. शाब्दिक कोणी काही जरी एकमेकाशी बोलत तर शेवटी कामं तुम्ही एकमेकाची अतिशय जवळकीने आपुलकीने करता, त्याचा आनंद मला आहे. मी जवळ पाहतो. निश्चितपणे आम्हाला सुद्धा काम करत असताना तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतं, आपुलकी मिळते, आपली ऊब मिळते. आणि त्या प्रेमामुळे खरं तर काम करायला आम्हाला बरं वाटतं. मी अनेकशे प्रश्न सभागृहात विचारले, त्याची उत्तर देण्यामध्ये तुमचा मंत्री म्हणून सगळ्यात वरती नंबर लागतो, हे सुद्धा मला आपल्याला सर्वांच्या बाजूला अभिमानाने सांगावं लागेल. एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या शिवभूमीमध्ये आलंय. साहेब, निश्चितपणे आमचे पंचायत समिती सभापती असतील, उपसभापती असेल, आमचे सर्व पक्षीय मंडळी असतील, आमचे सर्व सदस्य असतील, आणि या तालुक्यात शिवभूमीचा किल्ल्याचा असलेला मी साहेब किल्लेदार आहे. आमदार नाही मी, आमदार तिकडे आहे देवराम लांडे, तू काय मागं बसलाय. हे सगळे मंडळी आमचे आमदार, सर्वसामान्य माणसं आमदार. मी किल्लेदार आहे. आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. उत्तम आयु आरोग्याची, जनतेची जपणूक आपल्या हातून व्हावी, या राज्याचा आरोग्याचा स्तर उंच व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याच दिवसापासून ह्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचं काम चालू होतं. कामाला जरी उशीर झाला असला तरी एक चांगलं काम झालं. आणि आमच्या सभापती संगीताताई यांच्या काळामध्ये उद्घाटन झालं, ही माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यांची घाई चालली होती की लवकरात लवकर उद्घाटन व्हावं, आचारसंहितेच्या अगोदर व्हावं. आणि म्हणून मी आदरणीय डॉक्टर सावंतांना विनंती केली की बाकी मंत्री नाही, पण तुम्ही आला तर लांडेवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन होईल आणि हे पण कार्यक्रम होईल. आणि तुम्ही वेळ दिला. मी शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि समस्त शिवसेनेच्या वतीनं, जुन्नर नगरवासियांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. ही चांगली वास्तू उभी राहिली असताना सभापती आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आपल्यापुढे एक म्हणणं मांडलेलं आहे. जास्त नाही, 70-75 लक्ष रुपयाचं एक पुरवणी मागणी सरकारकडे केलेली आहे, ती फर्निचरसाठी. नाही, इमारत सगळी चांगली झाली आहे, फर्निचर नाही आहे, एवढीच गोष्ट आहे. नाहीतर ती उद्यापासून इथं कामाला सुरुवात होऊ शकेल. तर माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही निवेदन दिलेलं आहे. तुमचे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे संबंध चांगले आहेत. आपण आमच्या वतीनं, जुन्नर तालुक्याच्या वतीनं सरकारकडे शब्द टाकून पंकजाताई असतील किंवा देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला तर जुन्नर तालुक्याच्या जनतेचं एक अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ह्या शहरात आल्यानंतर एक मागणी असते नेहमी की सध्याचं जे रुग्णालय आहे ते 30 कॉटचं आहे, ते 30 बेडचं रुग्णालयाचं रूपांतर 100 बेडसाठी व्हावं. हा 2013 साली वल्लभ बेनके असताना त्यांनी प्रस्ताव पाठवला होता. याची मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो. तर त्याचं आपल्या माध्यमातून
पाठपुरावा होऊन त्याची मंजुरी मिळावी ही एक मागणी केलेली आहे. मी आपल्या सगळ्यांना एक आवर्जून सांगेन की गेल्या अनेक वर्षापासून जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून माझी सातत्यानं मागणी आहे केंद्र सरकारकडं, राज्याकडं, की माझ्या ग्रामीण भागातला पेशंट हा आम्हाला शहरामध्ये जाण्यासाठी YCM किंवा ससून हॉस्पिटल, KM हॉस्पिटल शिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणून मी केंद्राकडे मागणी केलेली आहे. आणि येता येता डॉक्टर साहेबांशी बोललो. डॉक्टर साहेब म्हणाले तुम्ही मला प्रस्ताव द्या की एक जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तिन्ही तालुक्याच्या मध्यवर्ती आम्हाला इतका मोठा हायवे झालेला आहे, ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात. यासाठी आम्ही ऑल द वे कुठं ससूरला जायचं आणि YCMला जायचं. तिथे गेल्यानंतर जागा मिळत नाही, वॉट मिळत नाही, तिथं डॉक्टरना फोन करावं लागतात. मग कधी मला फोन करतात, कधी आमदारांना फोन करतात, कधी आशाताईंना फोन करतात. हे सगळं करण्यासाठी आमचं स्वतःचं चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटल व्हावं, एक ट्रॉमा सेंटर व्हावं, यासाठी मागणी केली. डॉक्टर साहेबांनी मगाशी मला सांगितलं की तुम्ही तातडीनं प्रस्ताव द्या, मी मंजूर करून देईल. कारण त्यांनी एक प्रस्ताव मनोर या ठिकाणी पालघरजवळ मंजूर करून घेतलेला आहे 50 ते 60 कोटी रुपयाचा. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ह्या भागामध्ये गरज आहे आणि ते करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ही माझ्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे. मी जास्त बोलणार नाही कारण जरा उशीर झालेला आहे. आणि या गोष्टीचं गांभीर्य समजून मी जुन्नर तालुक्याच्या वतीनं, शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं डॉक्टर दीपकजी सावंत यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करताना अतिशय आनंद वाटला. कारण ही इमारत ही सर्वसामान्यांचं आश्रयस्थान आहे. लोकांचे प्रश्न इथे सोडवले जातील आणि लोक फार आशेने या इमारतीत येतील आणि त्यांचे अर्ज असतील, त्यांच्या विनंत्या असतील, त्यांच्या मागण्या असतील ते तिथल्या अधिकाऱ्यांसमोर ठेवतील. म्हणून मी सांगू इच्छितो की इथे येणारा प्रत्येक माणसाचं जे वाजवी काम असेल ते होणं अत्यंत आवश्यक आहे. तरच अशा प्रकारच्या सुंदर इमारती बनवून त्याचा उपयोग होतो. या इमारतीला फर्निचर नाही आहे असं सन्माननीय खासदार महोदयाने सांगितलं. त्यांनी हे पण सांगताना विसरले नाहीत की माझे आणि देवेंद्र साहेबांचे संबंध, आदरणीय CM साहेबांचे संबंध अतिशय चांगले आहेत. डेफिनेटली या सर्व संबंधांचा वापर करून आपल्याला मी आश्वासित करतो की आपल्या इमारतीसाठी जे काही फर्निचर आवश्यक आहे, त्याच्यासाठी जो काही निधी आवश्यक आहे त्याची सोय आपण करूया आणि येणाऱ्या बजेटमध्ये ते आपल्याला दिसून येईल असं मी आपल्याला आश्वासित करतो. आरोग्यमंत्री म्हटल्यानंतर आरोग्याचे प्रश्न माझ्या समोर येणारच. आमचे मित्र सोनावणे साहेब सभागृहामध्ये नेहमीच जुन्नरच्या हॉस्पिटलविषयीचा प्रश्न मांडत असतातच. कोणत्याही माध्यमातून तो प्रश्न असो, लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न असो, पुरवणी मागण्याच्या माध्यमातून प्रश्न असो का आणखीन कशाच्या माध्यमातून प्रश्न येतो. आता मी खासदार साहेबांच्या भागामधलं लांडेवाडीतलं अतिशय सुसज्ज असं प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं आणि आपल्याला सर्वांना सांगायला आनंद होतो की या तालुक्यातील, या त्यांच्या मतदारसंघातील 11 PHCना NABH हा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या भागामधल्या सगळ्यात उत्तम PHC आहे. मी मगाशी मुद्दामून आवर्जून सांगितलं की आजपर्यंत हा NABHचा दर्जा हा राज्य स्तरावरती दिला जात नाही, हा केंद्र स्तरावरती दिला जातो. गुजरातमध्ये 5-6 PHCना मिळाला. महाराष्ट्रात मात्र या आपल्या भागातल्या पुणे जिल्ह्यातल्या 11 PHCना हा दर्जा मिळाला. म्हणजे या भागातलं काम अतिशय चांगलं आहे असं म्हटलं जातं. काही त्रुटी आहेत हे मी मान्य करतो. मेडिकल ऑफिसरचं पद रिक्त असेल किंवा स्टाफ नर्स नसेल किंवा लॅब टेक्निशियन नसेल हे मी मान्य करतो. आणि आपण सांगितलं, गायकवाड साहेब, सोनावणे साहेबांनी सांगितलं, परत खासदार महोदयाने सांगितलं की 30 खाटाचं 100 खाटाचं आपल्याला श्रेणीवर्धन करायचं आहे. डेफिनेटली आपला प्रस्ताव जो आहे तो स्वागतार्ह आहे आणि या प्रस्तावाला 2013मध्ये सन्माननीय बेनके साहेबांनी त्यावेळी हा प्रस्ताव मूव्ह केला होता. याच्यावरती जरूर विचार केला जाईल आणि आपल्याला मी सकारात्मक असं उत्तर देईन की येणाऱ्या भविष्य काळामध्ये याच्यावरती कार्यवाही होईल आणि आपलं 100 बेडचं रुग्णालय आपल्याला झालेलं दिसेल. फक्त मधला एक टप्पा आहे,
30 से 50 आणि 50 से 100 तो मधला टप्पा कसा काढायचा तो पाहून 100चं डायरेक्ट करता आलं तर 100चं रुग्णालय निश्चितपणे आपण करण्यासाठी पुढे जाऊ. आता मेडिकल ऑफिसरच्या बाबतीमध्ये सांगितलं आपण की मेडिकल, माझ्याकडे पत्र पण आलेलं आहे, मेडिकल ऑफिसर्स कमी आहेत, पण माननीय सीएम साहेबांनी आता 1335 डॉक्टर्स या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असतील किंवा जिल्हा रुग्णालय असतील किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतील इथे भरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. आणि मार्च महिन्याच्या 31 मार्चपर्यंत हे 1335 111 आरोग्य संस्थांमध्ये ही पदं भरली जातील असं मी आपल्याला आश्वासित करतो. त्यात आपलं जुन्नर देखील आहे. त्यामुळे आपल्याला 31 मार्चपर्यंत इथे कुठल्याही प्रकारे इथला डॉक्टर जरी MD MS करायला गेला असेल तरी देखील आपण 545 पदं अधिसंख्या पदं भरती म्हणून आपण करणार आहोत. कारण त्यांचा पगार MD MS ला जाणाऱ्या डॉक्टरांचा इथून निघत असतो, तर तो पगार काढण्यासाठी आम्हाला वेगळी 545 पदं निर्माण करून आपण त्यांच्या पगाराची व्यवस्था केलेली आहे. ती देखील 31 मार्चपर्यंत भरण्यात येतील. एक विकेंद्रीकरण आमचं सरकार आल्यापासून आम्ही आरोग्य खात्यामध्ये मुख्यत्वे करून केलेलं आहे की पूर्वी एक अधिकार हे फक्त डायरेक्टरकडे किंवा आमच्याकडे असायचे. आता ते आम्ही जिल्हाधिकारी लेवलवरती दिलेले आहे ते विकेंद्रीकरण करून, आणि ज्या भागामध्ये जे जिल्हाधिकारी महोदय आहेत त्यांनी त्यांच्या लेवलवरती भरती करायची. त्यामुळे सोनावणे साहेब आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना 16 ऑक्टोबर 1916चा GR आहे त्यानुसार त्यांनी स्वतः ॲडव्हर्टाइजमेंट काढून त्यांनी स्वतः ही पदभरती करायची आहे. फक्त आम्हाला ती पदभरतीसाठी फक्त सूचित करायचं की आमच्याकडे आज 40 लोक आली, त्यातली 20 लोक रुजू झाली, 20 लोकांच्या जाहिरातीसाठी पुन्हा परवानगी द्या, एवढंच फक्त त्याने आम्हाला सूचित करायचं. नव्याने परवानगी मागण्याची देखील आवश्यकता नाही. इतकं विकेंद्रीकरण केलं आहे कारण स्थानिक माणूस हा स्थानिक हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम करू शकतो. आपण देखील त्याला जबाबदार धरू शकता का बा तू माझ्या भागातला आहे त्यामुळे तू मेडिकल ऑफिसर म्हणून का जात नाही हे आपण देखील विचारू शकतो. 8 जानेवारीला परीक्षा आहे, 22 जानेवारीला परीक्षा आहे. कसली परीक्षा आहे तर वर्ग क गट आणि ड गटाची, आणि ही परीक्षा 8 जानेवारीला परवाच्या 8 जानेवारीला, आणि ती पदं देखील भरली जातील. महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती क आणि ड गटाची 75%चा जो नियम आहे त्यानुसार 4135 पदं एका वेळी भरली जाणार आहे. म्हणजे बघा केवढा मोठा आज गेल्या 15 वर्षातला बॅकलॉग आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे. 1335, 545 आणि आता 4135 एवढी पदं ही या वर्षभरामध्ये आपल्याला भरलेली दिसली आहे. मी ज्यावेळी टेक ओव्हर केलं त्यावेळी साधारणपणे 65% पदं रिक्त होती आरोग्य खात्यामध्ये डॉक्टरांची आणि तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीमधली. पण आज ह्या पदांची संख्या कमी होऊन ती 31 मार्चच्या आसपास साधारणपणे 20% येतील. कारण आपल्याला 25%च पदभरती करता येते, 100% पदभरती करता येत नाही. हे शासनाचा नियम आहे, त्यानुसार आपल्याला करता येईल. निश्चितपणे माझ्यासमोर आशा भगिनी बसलेल्या आहेत आणि त्यांचे देखील प्रश्न माझ्या लक्षात आहे. मी आपल्याविषयी देखील खासदार महोदयांना सांगितलं आपण केंद्राच्या अखत्यारीतले आहेत, पण तरी देखील राज्य शासन तुमच्या बाबतीमध्ये संवेदनशील आहात. कारण तुम्ही आमचं काम जे आहे ते घरोघरी जाऊन करता याची या शासनाला जाणीव आहे, आणि त्यामुळे तुमचा पगार किती कमी आहे हे देखील मला माहिती आहे. आणि कारण मी आमदार असताना तुमच्याविषयीचे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत सभागृहामध्ये, त्यामुळे मला त्याची संपूर्ण कल्पना आहे. पण निश्चितपणे केंद्राच्या अखत्यारीतल्या काही बाबी आहेत त्या देखील मी केंद्रीय मंत्री महोदयांशी संपर्क साधून निश्चितपणे आम्हाला कायम करता येणार नाही, पण आपला पगार निश्चित काहीतरी वाढवण्याचे आपण प्रयत्न करू असं मी आपल्याला सांगू इच्छितो. हे नुसतं आश्वासन नाही पण करून दाखवू. शिवसेना नेहमी करून दाखवलं असं म्हणते, त्यामुळे आपण करणार आहोत. दुसरा मुद्दा आढळराव पाटील साहेबांनी मांडला की मनोरच्या धर्तीवरती या भागामध्ये देखील एक ट्रॉमा केअर सेंटर उभारणं आवश्यक आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने अशा प्रकारचं जसं मनोरला ट्रॉमा केअर सेंटर उघडलं गेलं आहे तशा प्रकारचं ट्रॉमा केअर सेंटर उघडण्याचा आपण निश्चितपणे प्रस्ताव जर त्यांनी माझ्याकडे दिला तर आपण केंद्राकडे पाठपुरावा, पण ते स्वतः खासदार आहेत, तेही माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करू शकतात आणि निश्चित राज्य शासनाकडनं जी मदत लागेल ती आम्ही करू. राज्य शासन आणि केंद्र शासन यांनी हातात हात घालून या भागामध्ये एक सुसज्ज असं ट्रॉमा केअर सेंटर देखील करण्याचा आपण भविष्य काळामध्ये प्रयत्न करू. आपण सर्वांनी मला इथे बोलवलं आणि मला जो मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.